श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहात आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे गेलात तर उद्याची सकाळ नेहमीच सोनेरी किरणे घेऊन तुमच्या आणि तुमच्याशी जोडलेल्या गेलेल्या प्रत्येकाला नवीन ऊर्जा देईल. हीच संघर्षाची सकाळ. सकाळ कशी उजळते? ती उजाडते तेव्हा अलार्म नाही तरी डोळे उघडतात, कारण स्वप्नांपेक्षा जबाबदाऱ्या जड असतात. आरशात पाहिलं की थकवा दिसतो, डोळ्यांत अपयशांची सावली असते, पण मनात अजूनही एक प्रश्न पेटलेला असतो. आज हार मानायची का? उत्तर नेहमी तेच असतं, नाही. रस्ता कठीण असतो, लोक बोलतात, परिस्थिती थांबवते, कधी जवळचेही शंका घेतात, अपयश वारंवार समोर उभं राहतं. कधी वाटतं आपण एकटेच का झगडतोय, कोणी समजून का घेत नाही. पण मग कळतं संघर्ष एकट्यालाच दिला जातो, कारण जिंकायची ताकद त्याच्यात असते. दररोज पडणं होतं, पण उठणं थांबत नाही. डोळ्यात पाणी असतं, पण पावलं पुढेच जातात. हळूहळू समजतं संघर्ष हा शत्रू नाही, तो तर यशाची तयारी असते. तो सहनशीलता शिकवतो आणि स्वतःवर विश्वास ठेवायला भाग पाडतो. आणि एक दिवस जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जाणवतं आज उभं राहणं शक्य झालं, कारण काल कठीण वेळेतही झुकलो नव्हतो. म्हणूनच जीवनात संघर्ष संपत नाही, पण संघर्ष करणारा माणूस ताऊन सुलाखून निघतो आणि चमकदार बनतो. अनेकांना आधार देतो, जगण्याची उमेद देतो, तोच खरा संघर्ष योद्धा ठरतो.